नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की जेव्हा सगळेजण फार्म हाऊसच्या खोलीत पोहोचतात तेव्हा तिथे एकही फोटो नसतो. जीवा आधीच चिंतेत असतो कारण त्याला वाटतं की त्याचं आणि काव्याचं गुपित उघड होईल. पण जेव्हा त्याला समजतं की फोटोज नाहीत तेव्हा त्याला थोडं हलकं वाटतं. यानंतर काव्या थेट जीवावर आरोप करते, हे फोटो तूच काढून टाकलेस ना? जीवा उत्तर देतो, अगं मी तुझ्याबरोबरच आलो ना, एवढ्या वेळेत मी हे कसं करू शकतो? पण काव्या म्हणते, तू स्वतःला वाचवण्यासाठी काहीही करू शकतोस, पण मी आता सर्वांसमोर सत्य सांगणारच आहे. हे ऐकून जीवाला राग येतो. तो स्पष्ट बोलतो, ओरड कितीही, पण मी आपलं नातं स्वीकारणार नाही. काव्या रडू लागते. हे पाहून जीवा तिच्याशी सौम्यपणे बोलतो, माझंही तुझ्यावर प्रेम आहे, पण ही योग्य वेळ नाही सर्वांना सत्य सांगण्याची. काव्या रडतच सांगते, हे खोटं नातं जगणं आता अशक्य झाले मला. मी तुला नंदिनी ताईसोबत पाहिलं की मला फार त्रास होतो. जेव्हा तिला समजवतो, थोडा वेळ दे, योग्य वेळ आली की आपण सगळ्यांना खरं सांगू. तेवढ्यात पार्थ तिथे येतो आणि विचारतो, काय चाललंय इथे, कोणतं सत्य सांगणार आहात? हे पाहून दोघंही गोंधळतात. मित्रांनो, पार्थनं काही ऐकलं असेल का? तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढील भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.